नमस्कार मित्रांनो. बांधकाम कामगार नोंदणी कशी रिन्युअल करायची, सोबतच कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन दिसेल, कंस्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट ॲक्शन, न्यू रिन्युअल. या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, जो की MH पासून सुरू होतो. मी टाकून घेतो. त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली संपूर्ण प्रोफाईल ओपन झालेली आहे. तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन नंबर, ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं संपूर्ण नाव, त्यांचा मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ आणि आधार नंबर. या ठिकाणी आपली नोंदणी स्थिती ही इनऍक्टिव्ह आहे. ही नोंदणी स्थिती ही ऍक्टिव्ह करण्यासाठी दरवर्षी आपल्याला रिन्युअल करावे लागते. त्यानंतर 90 दिवसाच्या कामकाजाचा तपशील मी स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी कामकाजाचे स्वरूप, तुम्ही जे काही काम करत असाल ते सिलेक्ट करा. प्लंबर असान, वेल्डर असान, इलेक्ट्रिशियन असान, जे काय असेल ते सिलेक्ट करा. मी ऑल टाईप हेल्पर सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर जारी करण्याचा प्रकार, आपल्याला हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट कोणी दिलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टदारनं दिलंय, ग्रामसेवकनं दिलंय किंवा नगरपालिका महानगरपालिकेनं दिलंय. मला कॉन्ट्रॅक्टदारनं दिले म्हणून मी कॉन्ट्रॅक्टदार सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे कॉन्ट्रॅक्टदारचा. मी थोडक्यात 90 दिवसाचं सर्टिफिकेट दाखवतो. या स्वरूपात आपल्याला 90 दिवसाचं सर्टिफिकेट असणार आहे. याच्यावर संपूर्ण माहिती हा कॉन्ट्रॅक्टदार भरतो. आपल्याला काही भरण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही पाहू शकता, याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. तुम्ही पाहू शकता विकासाच्या नोंदणीचा क्रमांक. या ठिकाणी जो काही क्रमांक असेल तो आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मध्ये टाकून घ्यायचा आहे. मी टाकून घेतो. त्यानंतर जावक क्रमांक आणि जावक दिनांक हे सुद्धा आपल्याला 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर भेटून जातील. या ठिकाणी वरच्या साईडला जावक क्रमांक आणि जावक दिनांक, जे काही क्रमांक आणि दिनांक असेल ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मी टाकून घेतो. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टदाराचे संपूर्ण नाव, जसं 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर आहे तसंच टाकून घ्या. या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला कॉन्ट्रॅक्टदाराचे संपूर्ण नाव भेटेल, तेच नाव टाका. मी टाकून घेतो. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टदाराचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तालुका, त्यानंतर कृपया पडताळणीसाठी भेट द्यायचे असलेले योग्य तालुका केंद्र निवडा. म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्र निवडायचे आहे. याच केंद्रावर पुढे जी तारीख आपण सिलेक्ट करणार आहोत त्या तारखेला व्हेरिफिकेशन करण्यासाठी जायचं आहे. याच केंद्रावर मी केंद्र सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही JPG PDF दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करून घेऊ शकता. मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर 90 दिवसाचं सर्टिफिकेट, जे आपल्याला कॉन्ट्रॅक्टदारनं 90 दिवसाचं सर्टिफिकेट दिलं होतं या स्वरूपात, ते आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. मी अपलोड करून घेतो. या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलेला आहे. त्यानंतर व्हिजिट डेट, आपण वरी जे काय तालुका केंद्र निवडलं होतं त्या केंद्राला व्हिजिट करण्याची तारीख आपल्याला निवडून घ्यायची आहे. मी सिलेक्ट करून घेतो. तुम्ही जी तारीख सिलेक्ट करता त्याच तारखेला आपल्याला व्हेरिफिकेशनला जायचं आहे.
जे वरी काय आपण तालुका केंद्र निवडलं होतं, बांधकाम कामगार सुविधा केंद्र, त्या केंद्रावर. त्यानंतर आपल्याला टिक करायची आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी केला असेल, तो ओटीपी आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मी टाकून घेतो आणि व्हॅलिड ओटीपी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपला फॉर्म सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर क्लिक करून आपली प्रिंट काढून घ्यायची आहे. लेबर कार्ड ऑफिसला जाताना हे लेटर आणि जे काही आपल्याला कॉन्ट्रॅक्टदारनं 90 दिवसाचं सर्टिफिकेट दिले ते घेऊन आपल्याला जी तारीख सिलेक्ट केली होती त्या तारखेला आपल्याला जायचं आहे व्हेरिफिकेशनसाठी. व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच आपलं रिन्युअल होणार आहे काही दिवसातच. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.